नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे वर्षभर टिकणाऱ्या मूग डाळीच्या वड्या। मस्त अशा ह्या वड्या बनवून तयार होतात आणि वर्षभर आरामात टिकतात। तुम्ही जर एकदा ह्या वड्या बनवून ठेवल्या तर वर्षभर मस्त अशी याची भाजी करून खाऊ शकता आणि अगदी टेस्टी याची भाजी आणि रुचकर भाजी बनवून तयार होते। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी अर्धा किलो मुगाची डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। किंवा तुम्ही 2 ते 3 तास सुद्धा ही मुगाची डाळ भिजवून घेऊ शकता। आणि आपल्याला भिजवून घेतल्यावर डाळ सकाळी स्वच्छ अशी 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळीवर जे पांढरं सर्व पावडर असते ते सर्व आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही मिक्सरला वाटायची आहे। डाळीचं पावडर जर तसंच राहिलं तर वड्या अजिबात चांगल्या भाजीला लागत नाही, म्हणून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ असं पाणी आलं पाहिजे डाळीवरती। त्यानंतर आपल्याला ही जी डाळ आहे चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे। 15 मिनिटं मी ही छान अशी चाळणीवरच ठेवणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा पाणी जे असेल ते सर्व निघून जाईल। बघू शकता तुम्ही इथे आता 15 मिनिटं झालेले आहे। 15 मिनिटानंतर आपली डाळ जी आहे हलकीशी कोरडी झालेली आहे। इथे मी आता सर्वात आधी मस्त असा गावठी लसूण घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहे चमचाभर आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण जे आहे थोडं कमी जास्त करू शकता। लसूण आपल्याला मस्त असा व्यवस्थित टाकायचा आहे, छान लागते लसणाची चव। त्यानंतर इथे मी छान असा ठेचा वाटून घेतलेला आहे मिक्सरला, बघू शकता तुम्ही। आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे सर्व मिक्स करणार असाल त्या भांड्यामध्ये हा ठेचा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोरडी करून घेतलेली डाळ छान अशी मिक्सरला वाटून घेणार आहे। ही जी डाळ आहे आपल्याला उन्हामध्ये वगैरे अजिबात ठेवायची नाही, घरातच अशी फक्त 10-15 मिनिटं पाणी याचं गाळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही हलकंसं जाडसर मी हे वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये ठेचा काढून घेतलेला होता त्या भांड्यामध्ये मी हे सर्व डाळ वाटलेली काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व डाळ मी इथे आता वाटून घेणार आहे। बघू शकता तुम्ही इथे माझी सर्व डाळ छान अशी वाटून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे छान असं ठेच्यासोबत फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त असं हलवून घ्यायचं आहे। छान असं हलके फुलके आपल्या वड्या बनवून तयार होतात। त्यानंतर तुम्हाला आता जशा छोट्या मोठ्या वड्या करता येत असतील तशा तुम्ही इथे करून घेऊ शकता। प्लॅस्टिकवर मी इथे वड्या करून घेणार आहे, तुम्ही ताटामध्ये सुद्धा करून घेऊ शकता। बघू शकता तुम्ही इथे माझ्या सर्व वड्या छान अशा बनवून झालेल्या आहे। मस्त अशा 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या। बघू शकता तुम्ही छान अशा पिवळ्या धम्म आपल्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहे। छान उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, म्हणजेच वर्षभर मस्त अशा आरामात ह्या वड्या टिकतात। तुम्ही याची कोरडी भाजी, मस्त अशी मसाल्याची भाजी किंवा कढीमध्ये सुद्धा तुम्ही हे वडे करू शकता, छान लागतात। तुम्हाला मी आता माझ्या पद्धतीची भाजी सुद्धा करून दाखवणार आहे। सर्वात आधी मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये फोडणीला जिरे घालून घेतले आणि एक कट करून घेतलेला कांदा मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी आता चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालणार आहे। इथे आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट मस्त अशी परतून घ्यायची आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला इथे मस्त असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे।
टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी मी यामध्ये सर्वात आधी मीठ घालून घेणार आहे. चवीनुसार तुम्ही इथे मीठ घालून घ्यायचं आहे. इथे आता आपला टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे. बघू शकता तुम्ही. सर्वात आधी मी यामध्ये घरगुती जो मसाला आहे तो घालणार आहे चमचाभर, आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि धनेपूड घालून घ्यायचे आहे. त्यानंतर ज्या आपण वड्या घेतलेल्या होत्या त्या वड्या यामध्ये अख्ख्याच घालून घेणार आहे. तुम्ही फोडून सुद्धा घालू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटं आपल्याला ह्या वड्या मसाल्यासोबत परतून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पातळ किंवा घट्ट जशी भाजी आवडत असेल तुम्ही यामध्ये तितकं पाणी घालू शकता. मी कोरडीच भाजी करणार आहे. तुम्हाला रस्सा भाजी आवडत असेल तर तुम्ही 2 ग्लास पाणी घालू शकता. यावर झाकण ठेवून मस्त अशा वड्या मी इथे शिजवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, छान अशी आपली ही वड्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे. अगदी थोड्याशा वड्या घातल्या, खूप सारी मस्त भाजी बनवून तयार होते ही. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.